बॉलिवूडमधनं आपल्याला बरेच युनिक आणि इंटरेस्टिंग सिनेमे बघायला मिळालेत. जसं स्त्री, भावेश जोशी, रेड, तुंबाड आणि त्यानंतर पॅन्डेमिकमध्ये आपल्याला OTT फ्रेंडली सिनेमे बघायला मिळालेत. आणि माइंड यू, यात काही वाईट नाहीये. त्यात थिएटर एक्सपिरियन्स थोडा आपला कमी झाला. त्यानंतर आपल्याला 2022-23 मध्ये एक नवीन वेव्ह दिसायला लागली. सिक्वेल्स आणि रिमेक्सची. जुने गाजलेले फ्रँचायझी उचलायचे आणि त्याचे घोडे लावायचे. रिमेक्स काढणं, सिक्वेल्स काढणं वाईट नाहीये, पण वाईट रिमेक्स आणि सिक्वेल्स काढणं गंभीर गुन्हा आहे. टायगर 3, फुकरे 3, गदर 2, OMG 2, भूल भुलैया 3 हे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. इट इज जस्ट कॉन्टेंट सॅच्युरेशन, लॉस ऑफ इमॅजिनेशन आणि याचे बरेच कारण आहे. आपण एक एक करून डिस्कस करूया. सर्वात पहिलं कारण म्हणजे एक भीती. पूर्वी फॉरेन पर्स्पेक्टिव्हनी इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणजे बॉलिवूड असं मानलं जात होतं, पण ते चित्र आता हळूहळू फिकं पडायला लागलंय. कारण मराठी इंडस्ट्री, कन्नडा इंडस्ट्री, गुजराती इंडस्ट्री, मल्याळम, तमिळ, तेलुगू अशा बऱ्याच इंडस्ट्रीज गेम मध्ये उतरल्या आहे. आणि हेच कारण बनलं बॉलिवूडच्या डाऊनफॉलसाठी. म्हणूनच आर्टिस्टिक फिल्म बनवण्यापेक्षा मोठ्या बॉलिवूड प्रोडक्शन कंपनीज प्रॉफिटेबल सिनेमांकडे जास्ती फोकस करत होते. आणि त्यात त्यांचा एक महत्वाचा फॅक्टर साथ देत होता, तो म्हणजे नॉस्टॅल्जिया बेटिंग. आणि नॉस्टॅल्जिया हे असं जाळ आहे ना, त्यात आपण नकळतपणे ओढलं जातो. आणि हेच कारण बनलं की आपल्याला बॉलिवूडमध्ये नंतर सिक्वेल्स आणि रिमेक्स बघायला मिळाले. दुसरं कारण म्हणजे OTT आल्यापासून ऑडियन्सची टेस्ट बदलली. जो माणूस आधी मेजरली बॉलिवूड सिनेमा बघायचा, तो आता अदर रिजनल सिनेमा, इंटरनॅशनल सिनेमा बघायला लागला. आणि इतके जबरदस्त, युनिक आणि इंटरेस्टिंग कंटेंट कन्झ्युम केल्यानंतर बॉलिवूडकडनं अपेक्षा अजून वाढल्या. म्हणूनच बॉलिवूडला चांगले सिनेमे बनवणं हे नेसेसिटी झाली. आणि या सगळ्यांचं सोपं सोल्युशन म्हणजे रिमेक्स, सिक्वेल्स, ट्रिक्वेल्स, क्वाड्रॅक्वेल्स, आय डोंट नो हा वर्ड आहे का. रिसेंटली वेलकम टू द जंगल आणि धमाल 4चा ट्रेलर रिलीज झाला आणि माझे हे सगळे पॉइंट्स प्रूव्ह केले. ऑडियन्सला चुकीचं समजणं या लोकांनी आता बंद केलं पाहिजे. ऑडियन्स इतकी मूर्ख नाहीये. आता ही लोक आपल्याच एका विश्वात आहे, एका डेलिव्ह्यू मध्ये जगतात, त्याला आपण काही करू शकत नाही. असो, तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.